आज आपण अहमदाबाद सिटी फिरणार आहोत। काल आपण अहमदाबाद मध्ये पोहोचलेलो। आता माझा भाऊ मयूर दादा आम्हाला पूर्ण अहमदाबाद सिटी फिरवणार आहे। चला बघू काय काय बघायला मिळतं ते। सकाळी मस्त यमी ढोकळा, जिलेबी, फाफडा असा नाश्ता करून निघालो। हेवी ब्रेकफास्ट केला आणि निघालो आम्ही सायन्स सिटीला। जाताना रस्त्यात मस्त वेगळाच पुतळा दिसला, चौकामध्ये लावलेला होता। सायन्स सिटी आतमध्ये खूप मोठा आहे, तर मग तिथे ट्रेन राईड असल्यासारखं आहे, तर त्याचं तिकीट काढावं लागतं। ते तिकीट आम्ही काढलं होतं। आतमध्ये भरपूर काय काय बघण्यासारखं आहे। आयमॅक्स थिएटर, रोबोटिक गॅलरी, एम्पी थिएटर, ॲक्वॅटिक गॅलरी असं भरपूर काय काय बघण्यासारखं आहे। तर प्रत्येकाचं तुम्ही तिकीट वेगळं वेगळं पण काढू शकता, किंवा एक दिवसभर पूर्ण येणार असेल तर ग्रुपमध्ये 2-3 गॅलरीचं तिकीट पण तुम्हाला काढता येतं। तुम्ही ऑनलाईन पण तिकीट बुक करू शकता। सायन्स सिटी अहमदाबाद असं सर्च केलं तर तुम्हाला येईल सगळं, किंवा मग science-city.gujarat.gov.in या साईटवरून तुम्ही बुकिंग करू शकता। सगळ्यात पहिले आम्ही ॲक्वॅटिक गॅलरी पाहिली। खूप मोठी आहे, छान मासे वेगळे वेगळे प्रकारचे आहेत, सगळ्यांची नावं लिहून दिलेली आहेत तिथे। शार्क टनल पण आहे, मस्त आहे, आत बघण्यासारखं आहे। सायन्स सिटी सकाळी 10 वाजल्यापासून ओपन होते आणि संध्याकाळी 8 वाजेपर्यंत ते चालू असतं। मंडेला क्लोज असतं सायन्स सिटी, बाकी एरवी दिवशी ते चालू असतं। खूप मस्त मस्त वेगळे मासे पाहिले आणि पेंग्विन पण होते तिथे, आम्ही पेंग्विन पण पाहिले। त्याच्यानंतर आम्ही गेलेलो ॲस्ट्रॉनॉमी आणि स्पेस सायन्स गॅलरी बघायला। इथे वेगवेगळे स्पेस मिशन्स झालेले आतापर्यंत, त्यांचे प्रोटोटाईप सगळे ठेवले होते। सगळ्या सायंटिस्टची माहिती दिली होती, प्लॅनेट्सबद्दल माहिती दिली होती, स्पेस सूट्स होते वेगळे वेगळे, तुम्ही फोटो काढू शकत होता। लहान मुलांच्या स्कूल ट्रिप्स ते पण खूप येतात इथे, त्यांच्यासाठी खूप नॉलेजेबल आहे, छान आहे लहान मुलांसाठी। तिथे 5D थिएटर पण आहे, मग तिथे पण आम्ही मूवी पाहिला आणि सगळं बघेपर्यंत दुपार झाली। मग तिथे अमूलचं फूड कॉर्नर होतं, तिथे लंच केलं। लंच झाल्यानंतर आम्ही लाईफ सायन्स पार्क बघितलं, ज्याच्यामध्ये खूप सारे वेगळे वेगळे बर्ड्स ठेवले होते, डायनासोरचे पुतळे लावले होते जे आवाज पण करत होते। हे सगळं बघेपर्यंत संध्याकाळचे 4-4:30 वाजले। आमचं सगळं सायन्स सिटी बघून नाही झालं, मग आम्ही तिथून निघालो आणि आम्हाला अक्षरधामला जायचं होतं, पण माझी मुलगी श्रावणी खूप रडायला लागली, मग तो प्लॅन आम्ही कॅन्सल केला आणि मग थोडं शॉपिंग करायला गेलो। अहमदाबादला गेलो आणि चनियाचोली नाही घेतली तर कसं चालेल, मग आम्ही लॉ कॉलेज रोड होता एक, जसा आपला FC रोड आहे तसाच आहे, तर तिथे खूप छान छान वेगळ्या वेगळ्या व्हरायटीमध्ये चनियाचोली दिसत होत्या। मग तिथे आम्ही थोडी शॉपिंग केली। शॉपिंग करून लवकर घरी गेलो। सकाळी लवकर निघायचं आहे, पहाटे 7 ते 8 तासाचा प्रवास आहे उद्याचा पण आपला। अहमदाबादवरून कच्छ, रण ऑफ कच्छकडे जायचं आहे। उद्याचा आपला स्टे आहे गेटवे ऑफ रणमध्ये, तर सकाळी लवकर निघून पोचायचं आहे तिथे। जाताना भुजमध्ये थांबायचा पण प्लॅन आहे, तर बघूया कसं होतंय। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा, आणि उद्याचा व्हिडिओ मी लवकरच टाकेल, तर त्याची पण वाट बघा। तोपर्यंत बाय।